डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज 133वी जयंती देशभरात उत्साहाचं वातावरण। महामानवाला अभिवादन करण्यासाठी दादर चैत्यभूमीवर अनुयायांची गर्दी। लोकसभेसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध। 2024च्या निवडणुकीसाठी भाजपचे संकल्पपत्र। मोदी की गॅरंटी नावानं पंतप्रधान मोदींच्या हस्ते भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध। महायुतीचं जागा वाटप अखेर ठरलं असल्याची सूत्रांची माहिती। दक्षिण रत्नागिरी सिंधुदुर्गातून नारायण राणेंची उमेदवारी निश्चित असल्याची माहिती। तर नाशिकमध्ये हेमंत गोडसे की अजय बोरस्ते याबाबत सस्पेन्स कायम। राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही। मुंबईत कधीही कुठेही गोळीबार होऊ शकतो। सलमान खानच्या घराबाहेर गोळीबारावरून राऊतांचा सरकारवर हल्लाबोल। महायुतीची साखर कारखानदार नेत्यांसाठी अट। उमेदवारांना किती मतं मिळतात त्यावर कर्ज हमी देणार असल्याची सूत्रांची माहिती। अधिकाधिक मतं मिळावीत यासाठी कामाला लागण्याच्या नेत्यांच्या सूचना। दिल्लीतून काँग्रेसच्या वरिष्ठांचा विश्वजित कदमांवर दबाव असल्याची माहिती। महाविकास आघाडी एकसंध राहण्यासाठी कदमांनी सोबत राहणं गरजेचं। काँग्रेसच्या वरिष्ठांचा विश्वजित कदमांना सल्ला। मुंबईच्या दूध बाजारपेठेवर अमूलचंच वर्चस्व। मुंबईत अमूलच्या मार्फत रोज 60 लाख लिटर दुधाची विक्री। दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीत अमूलचा वाटा 40%वर। पश्चिम रेल्वेवरील आजचा मेगा ब्लॉक रद्द। बोरिवली ते गोरेगाव दरम्यानचा ब्लॉक केला रद्द। आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं प्रवाशांचे हाल होऊ नये म्हणून रेल्वेचा निर्णय। केंद्रीय मंत्री अमित शहांची आज भंडाऱ्यात सभा। महायुतीचे उमेदवार सुनील मेंढेंसाठी घेणार प्रचार सभा। देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे राहणार उपस्थित। तिसऱ्या दिवशी राज्यात अवकाळीचं तांडव। विदर्भात हजारो हेक्टरवरील फळबागा आणि पिकांचं अतोनात नुकसान। लोकसभा निवडणूक कुणाची जिरवण्यासाठी नसून पंतप्रधान निवडीसाठीची। रणजित सिंह निंबाळकरांचा म्हाड्यात नवा नारा। महादेव जानकरांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची 20 एप्रिलला परभणीत जाहीर सभा। मोदींच्या या सभेनंतर मतदारसंघाचं चित्र बदलेल आणि आपण प्रचंड मताधिक्यानं विजय हो, जानकरांचा विश्वास। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींवर रोड शोच्या दरम्यान दगडफेक। दगडफेकीत रेड्डींना किरकोळ दुखापत। रेल्वे स्थानकामध्ये पाण्याच्या सुविधेमध्ये वाढ। मध्य रेल्वेच्या वतीनं 434 स्थानकांवर 8093 पाण्याचे नळ, वॉटर कूलर, कूपनलिका उपलब्ध करून देण्याचा निर्णय। खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडलं कल्याण पूर्व कार्यालयाच्या आवारात बाबासाहेबांना अभिवादन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं आदित्य ठाकरेंचे वरळीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन। बँड वाजवत वरळीकरांच्या जल्लोषात आदित्य ठाकरे सहभागी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यरात्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या भेटीला। राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या जयसिंगपूरमधील घरी घेतली भेट। बैठकीला धैर्यशील मानेही उपस्थित। हातकणंगले मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांच्या रात्रभर गाठीभेटी। मुख्यमंत्री शिंदेंनी मध्यरात्री विनय कोरेंची घेतली भेट। शिंदेंसोबत चंद्रकांत पाटील, धैर्यशील माने उपस्थित। मोदींचे गेल्या 10 वर्षात केलेले कामं महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवलं तर महाविकास आघाडीच्या उमेदवारीचं डिपॉझिट जप्त होणार। कोल्हापुरातील मेळाव्यातून मुख्यमंत्र्यांची महाविकास आघाडीवर टीका। मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या कालच्या बैठकीनंतर आज पुन्हा राज ठाकरेंनी बोलावली पदाधिकाऱ्यांची बैठक। बैठकीत महायुतीसोबतच्या युतीबाबत महत्त्वाची घोषणा केली जाण्याची शक्यता। मनोज जरांगे पाटलांचा आज मुंबईत दौरा। जरांगे पाटलांचं चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन। मुंबईतून कोकण मार्गे 32 अतिरिक्त उन्हाळी गाड्या। रेल्वे मार्गावरील बहुतांश सर्वच रेल्वे गाड्यांची प्रतीक्षा यादी फुल। विदर्भात 3 दिवसात 7500 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज। विदर्भात आजही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।